लग्नानंतर होईलच प्रेम मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहत आहोत काव्या आणि मानिनी ह्या दोघीजणी बोलत असतात. काव्याला खरं तर प्रेग्नेन्सीबद्दल सगळ्या गोष्टी विचारून घ्यायच्या असतात आणि त्यामुळेच तिचं ते सगळं काही सुरू असतं. आता काव्या म्हणत असते, आई मला फार भीती वाटते ह्या सगळ्या गोष्टीची. अगं वेडी आहेस का काव्या? एवढी भीती वाटायची काहीही गरज नाही आहे. हे बघ, जेव्हा बाळ येतं ना किंवा बाळ डिलिव्हरी व्हायची वेळ येते ना तेव्हा कळा यायला सुरुवात होतात. मग तुला एवढं घाबरायचं काय आहे? आणि मी आहे ना तुला सगळं काही सांभाळून घ्यायला, त्याचबरोबर सगळ्या गोष्टी समजावून सांगायला. मग तुला एवढी काळजी आणि एवढं घाबरायची वगैरे काहीही गरज नाही, असं मानिनी स्पष्टपणे म्हणत असते. आणि तेव्हा पार्थ मात्र तिच्या बाजूला जाऊन बसतो. मग आता इकडे मानिनी सांगत असते एक किस्सा. तो म्हणजेच की अगं डिसेंबर महिन्यामध्ये ना माझ्या चुलत बहिणीचं लग्न होतं आणि त्या लग्नामध्ये ना मला करवली म्हणून मिरवायचं होतं. तुला सांगू का, मी सगळं काही व्यवस्थित करून गेले. तेव्हा मला 9वा महिना सुरू होता आणि त्यावेळेला ना जेव्हा गर्दी वाढली, त्याचबरोबर एवढे सगळे पाहुणे, एवढं सगळं लग्न, त्याचबरोबर मी बनून गेलेली करवली, ह्या सगळ्या गोष्टी जेव्हा मी पाहिल्या ना त्यावेळेला तुला एक गोष्ट सांगू का, मला ना इकडे लेबर पेन्स सुरू झाले. मग तुम्ही काय केलं आई? तेव्हा लग्न अटेंड केलं का तुमच्या बहिणीचं? इथे तुम्ही काय तुमचं प्रेग्नेन्सी किंवा तुमचं बाळ बघितलं? अगं अपसुकच बाळ बघितलं. तुला सांगू का, मग तेव्हा आम्ही लगेच तिथून निघून आले. तेव्हा मला जाणवलं की आता मला बाळ होणार आहे, आता माझी डिलिव्हरी होणार आहे. हे सगळ्या गोष्टी मला तेव्हाच जाणवल्या, असं आता ती सांगू लागते. मग आता हा क्यूट असा पार्थ जन्माला आला. मग आता पार्थ म्हणत असतो, हो का मी क्यूट ना? मग आता क्यूट असं म्हटल्यानंतर काव्या पार्थवर ओरडते आणि म्हणत असते, तुमचं काय चाललंय देशमुख? तुम्ही जरा शांत बसणार आहात का? ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही का बरं बोलताय? असं सुद्धा आता इथे ती बोलत असते. आता हे सर्व काही बोलून झाल्यानंतर इथे काव्या म्हणत असते, पण आई तुम्हाला एक गोष्ट सांगू का, आपल्याला कसं कळणार की आपण बाळ निवडायचं आहे का, हे सगळं काही काय करायचं आहे? म्हणजे लग्न तुम्हाला का नाही निवडावं असं वाटलं? मग आता मानिनी म्हणत असते, वेडी आहेस का काव्या तू? अगं तेव्हा मात्र आपसुकच सगळ्या गोष्टी बाहेर येतात. आणि तुला एक गोष्ट सांगू का, जे सगळं काही आपण बाळाबद्दल विचार केलेला असतो, बाळाबद्दल सगळं काही ठरवलेलं असतं ना, ते सगळं अगदी सेम त्याच पद्धतीने होतं. मग तुला सांगते ना काय काय होतं, काय काय नाही. आणि तुला सांगू, मग त्यावेळेस ना एवढं सगळं काही होत असताना विक्रम मात्र माझ्यासोबत कंटिन्यू होते. विक्रमने मला कधीही अंतर दिलं नाही किंवा कधीही दुरावा दिला नाही. आणि त्यानंतर तेव्हा पार्थ मध्ये मध्ये बोलत असतो. मग पुन्हा एकदा काव्या पार्थवर ओरडते आणि म्हणत असते, देशमुख काय चाललंय तुमचं हे? तुम्ही आत्ताच्या आत्ता गप्प बसणार आहात का? तेव्हा पार्थ म्हणत असतो, हो ठीक आहे, मी नाही बोलत आहे काही, तुमचं तुमचं चालू द्या. मग त्या काव्याला हे सगळं काही ऐकल्यानंतर तिला मात्र थोडंसं टेन्शन आलेलं असतं. पण मानिनी तिला समजावत असते, म्हणत असते, तू काळजी अजिबात घेऊ नको, सगळं काही व्यवस्थितच होणार आहे. दुसऱ्या बाजूला आपण पाहतो की आता इथे जीवा आणि त्याचबरोबर नंदिनी हे दोघेही जण बसलेले असतात. तेव्हा त्यांचं त्या सरोगेट मदरबद्दल सगळं काही इथे सुरू असतं. मग आता सरोगेट मदर आपल्याला शोधायची आहे. मग आता ती सरोगेट मदर कशी असावी, काय असावं, ह्या सगळ्या गोष्टीचा तो इथे विचार करत असतो. तेव्हा विचार करत असताना आता इकडे त्याने एक पेज लिहिलेलं असतं, सरोगेट मदर, त्यानंतर ती आई झालेली असावी आणि त्यानंतर ती नात्यातलीच असावी. आता सरोगेट मदरचे हे दोन आणि त्याबरोबर तिची मेडिकल कंडिशनसुद्धा व्यवस्थित असावी, ह्या सगळ्या काही गोष्टी त्याने लिहिलेल्या असतात. आता मेन म्हणजे ह्यांना शोधायचं असतं ते म्हणजेच की सरोगेट मदर ही नात्यातली असावी आणि त्याचबरोबर ती आई झालेली असावी. तेव्हा आता इकडे जीवा म्हणत असतो, अगं नंदिनी, पण माझ्या नात्यामध्ये तर असं मला चुलत बहीण वगैरे कोणीच नाही आहे. आता राहता राहिला प्रश्न रम्याचा. मग आता ती म्हणत असते, रम्या तर हा आपल्यासाठी लास्ट ऑप्शन आहे, तो आपला पहिला ऑप्शन कधीच नसू शकतो, असं ती बोलत असते. तेव्हा हे सर्व काही झाल्यानंतर इथे आपण पाहतो की मग नंदिनी म्हणत असते, खरं तर मला तशा 3 चुलत बहिणी आहेत आणि 3 चुलत बहिणी असल्याकारणाने तुम्हाला एक गोष्ट सांगू का जीवा, हे बघा, एक तर डॉक्टर आहे आणि ती डॉक्टर आहे त्यामुळे, आणि ती इथे पण नसते त्यामुळे तिचा तर काही विषयच नाही आहे, असं ती बोलत असते. आणि त्यानंतर आणखी एक दुसरी गोष्ट सांगू का, एक चुलत बहीण आहे, ती US ला असते आणि त्यानंतर ती एका खूप मोठ्या प्रोजेक्टवर काम करते. त्यामुळे ती खूप महत्त्वाकांक्षी आहे, त्यामुळे ती माझ्यासाठी वेळ काढेल असं मला अजिबातच वाटत नाही. त्यानंतर तिसऱ्या नंबरची आहे, ती लहान मुलांना शिकवते वगैरे. पण तुम्हाला गोष्ट सांगू का, तिला ना बिचारीला तिच्या संशयी नवऱ्याला प्रश्नाची उत्तरं देतानाच इथे नाकीनऊ येतात. मग जर आपण तिची मदत घेतली तर तुम्हाला एक गोष्ट सांगू का, हे सगळं शक्य होणारच नाही आहे. म्हणजे तुम्हाला सांगू का, ती हे सगळं काही करेल ही आपल्यासाठी, पण तिच्या आयुष्यात
आयुष्यामध्ये वादळ येऊ शकतं. म्हणजे तिचा नवरा जो आहे ना, तो काय उत्तरं देईल, काय करेल हे मात्र काही सांगता येत नाही, असं नंदिनी आता बोलत असते. आता हे सगळं काही बोलल्यानंतर इथे मग आता नंदिनी म्हणत असते, हे सगळं काही असं असताना मला तर आता समजतच नाही की काय करावं आणि काय नाही. मग आता जीवा म्हणत असतो, बाप रे बाप, हे सगळं काय आहे? म्हणजे एवढ्या सगळ्या अटी आणि एवढे सगळे नियम घालायची काय गरज आहे सरकारला सुद्धा, असं इकडे तो बोलत असतो. तेव्हा नंदिनी म्हणत असते, अहो जीवा, वेडे आहात का तुम्ही? त्यांनी हे सगळे नियम घातलेत कारण त्यामध्ये काहीतरी विशेष असणारच आहे ना. आता मला सांगा, ती जी काही आपली सरोगेट मदर असणार आहे ती विवाहित असली पाहिजे. का विवाहित असली पाहिजे आणि एका बाळाची आई का बरं असली पाहिजे? तर आता जेव्हा आपलं बाळ आपण तिच्या पोटामध्ये वाढवणार त्यावेळेला मात्र तिला तिच्या मनामध्ये कोणताही विचार इथे यायला नको. त्यामुळे तिने हे सगळं काही केलेलं असेल. आणि आणखी एक गोष्ट सांगू का? हे बघा, तिच्या पोटामध्ये एक बाळ असेल तर तिला ह्या दुसऱ्या पोटातल्या बाळाविषयी आपुलकी, माया, प्रेम हे जागृत होणार नाही. आणि जर पुढे जाऊन तिने ते बाळ जर देण्यासाठी नकार दिला तर मग काय करायचं? आणि म्हणूनच ह्या सगळ्या गोष्टी केलेल्या असाव्यात ना जीवा, असं नंदिनी दाखवत असते. आणि त्याचबरोबर आणखी विवाहित का असावी? तर आई तुम्हाला काय म्हटली ते आठवते ना? आई म्हटली की जर एखादी विवाहित स्त्री असेल आणि त्याचबरोबर आता आपला जर अंश तिच्या पोटात वाढला तर तुम्हाला तिच्याविषयी किंवा तिला तुमच्याविषयी काही वाटणार नाही आहे. आणि तीच जर अविवाहित असेल तर तुम्ही जेव्हा बाळाच्या पोटावर हात ठेवाल किंवा बाळाची चाहूल अनुभवाल तेव्हा मात्र इथे तिला तुमच्याविषयी काही वाटलं तर मग काय करायचं? ह्यासुद्धा गोष्टी इथे असतात ना. आणि म्हणूनच कदाचित ना हे सगळं काही झालेलं असावं, असं नंदिनी सांगत असते. आता हे सगळं काही झाल्यानंतर जीवा म्हणत असतो, हो अगदी बरोबर आहे. मग आता नंदिनी विचार करत असते, आई हे सगळं काही ह्याच गोष्टीचा विचार करून बोललेली असेल. कारण तिला अनुभवी आहे आणि त्याचबरोबर तिला कळलेलं असेल की पुढे जाऊन असे प्रॉब्लेम्स हे होऊ शकतात. म्हणूनच आई हे सगळं काही बोललेली असेल, असं सुद्धा ती इथे सांगत असते. तेव्हा जीवा म्हणत असतो, पण मग आता काय करायचं? नात्यातली त्याचबरोबर इथे आई झालेली हे कोण भेटणार आहे आपल्याला? आणि त्यानंतर ह्या सगळ्या गोष्टीचा विचार कसा काय करायचा? मग आता नंदिनी म्हणत असते, अगदी बरोबर आहे, पण ह्या सरकारला एवढे नियम आणि अटी घालायची काय गरज होती? मग आता नंदिनी म्हणत असते, जर एखादी आई झालेली स्त्री नसेल आणि तिला आपण सरोगेट बनवलं तर मग मला सांगा, तिला उद्या जाऊन त्या बाळाविषयी प्रेम वाटू लागलं, तुमच्याविषयी प्रेम वाटू लागलं तर मग काय करायचं सांगा बरं? आपण ह्या सगळ्या गोष्टींचा विचार करायला हवे की नाही? म्हणजे तुम्हाला एक गोष्ट सांगते जीवा, काही जरी झालं ना तरी इथे ती सरोगेट मदर त्या बाळाविषयी तिला आपुलकी, प्रेम, भावना ह्या गोष्टी अजिबातच वाटायला नकोत, असं सुद्धा आता इकडे बोलत असते. तेव्हा जीवा म्हणत असतो, बाप रे बाप, खरंच हे सगळं ना काय कमाल आहे ना. मला तर कळतच नाही आहे, ह्या सगळ्या गोष्टी अशा पद्धतीने झाल्यात ना, त्यामुळे मला तर हे सगळं काही कळतच नाही, असं सुद्धा आता इथे तो बोलत असतो. आता हे सगळं काही बोलल्यानंतर नंदिनी म्हणत असते, हो जीवा, अगदी बरोबर आहे. कारण हे जे काही नियम, अटी आणि त्याचबरोबर आई झालेली पाहिजे, विवाहित पाहिजे, ती त्यानंतर हेल्थसुद्धा चांगली पाहिजे, ह्या सगळ्या गोष्टी ज्या पद्धतीने घालून दिल्यात ना अटी वगैरे, ते अगदी नियमात बसण्यासारखंच आहे आणि बाळाच्या दृष्टिकोनातून अगदी योग्य आहे, असं सुद्धा आता इकडे ती बोलत असते. आता जीवा म्हणत असतो, पण अशी आता आपल्याला सरोगेट मदर कुठे भेटणार आहे आणि आपण नेमकं काय काय करणार आहोत नंदिनी, तेच मला काही कळत नाही, असं सुद्धा आता इथे जीवा बोलत असतो. तेव्हा नंदिनी म्हणत असते, जीवा तुम्ही नका काळजी करू, काहीतरी करूया, काहीतरी होईलच ना ह्या सगळ्या गोष्टीमध्ये. आणि प्लीज तुम्ही असं तोंड पाडून वगैरे अजिबातच बसू नका बरं. तुम्ही जर तोंड पाडून वगैरे बसले ना तर मग मला मात्र फारच जास्त टेन्शन येतं, असं सुद्धा आता इथे ती बोलत असते. आता हे सगळं काही बोलून झाल्यानंतर नंदिनी म्हणत असते, तुम्ही अजिबात काळजी करू नका, सगळं काही ठीक होईल. आता स्वतःचा मोबाईल पाहते तेवढ्यातच शारदाचे 5-6 मिस कॉल पडलेले दिसतात. मग आता इकडे 5-6 मिस कॉल पडलेले दिसल्यानंतर नंदिनी घाबरते आणि म्हणत असते, आई एवढे फोन कधीच करत नाही आहे, पण आज मात्र आईनं एवढे फोन बरं का केले असतील, काय झालेलं असेल असा विचार ती करत असते. आणि तेव्हा लगेच आता शारदाला कॉल करते, आई काय झाले तुला, आई तू ठीक आहेस ना, असं बोलत असते. तेव्हा मात्र शारदा काहीही आवाज येत नाही आणि मोबाईल तिच्या हातून खाली पडतो आणि तेव्हा शारदा मात्र जमिनीवर पडलेली असते. आता जेव्हा शारदा जमिनीवर पडते तेव्हा मात्र नंदिनीला खूपच जास्त टेन्शन येतं. हॅलो 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 आई, हॅलो आई करत असते, पण तिकडून मात्र काही आवाज
येत नाही आणि तिकडून काही आवाज न आल्यामुळे नंदिनी पूर्ण घाबरलेली असते. मग आता काय करायचं, नेमकं तिकडून कोण बोलत असेल, काय झालं असेल असा विचार इकडे ती करत असते. तेव्हा आपण पाहतो आता शारदा इकडे जमिनीवर पडलेली असते. नंदिनी फार घाबरलेली असते. जीवा म्हणत असतो, काय झालेलं आहे, तू एवढी का बरं घाबरलेली आहेस, हे बघ काळजी करू नकोस, आपण ताबडतोब तिकडे जाऊया. नंदिनी म्हणत असते, आईचा आवाज येत नाही. जेव्हा काय झालं असेल, आई आपल्याशी नीट बोलत सुद्धा नाही आहे, काय झालं असेल, सगळं काही ठीक तर असेल ना, असं सुद्धा नंदिनी बोलत असते. आणि तेव्हा मात्र जीवा म्हणत असतो, तू काळजी करू नकोस, आपण ताबडतोब आईकडे जाऊया. असं बोलून नंदिनी आता लगेचच इकडे तिच्या आईसोबत तिकडे निघालेली असते. तेव्हा शारदा मात्र इकडे दुसऱ्या बाजूला खाली जमिनीवर कोसळून पडलेली असते. शारदाला काहीही इथे समजत नसतं. तिच्या छातीत दुखायला लागलेलं असतं, दरदरून घाम फुटलेला असतो आणि होणारा त्रास, वेदना ह्या वेगळ्याच. मग हे सगळं काव्याला तर मी सांगू शकत नव्हते, मग कोणाला सांगणार, तर फक्त आणि फक्त मी इथे नंदिनीला सांगू शकत असते. ही गोष्ट तिच्या पटकन लक्षात येते आणि त्यामुळे तिने लगेचच आता नंदिनीला फोन करून हे सगळं काही सांगितलेलं असतं. आता शारदा जमिनीवर पडलेली असते. दुसरीकडे आता नंदिनी आणि जीवा हे दोघेही जण धावत जिना उतरत असतात. आता दोघेही जण धावतच जिना उतरत असताना आपल्याला असं पाहायला मिळतंय की आता वसू नंदिनीच्या पाठी आलेली असते. वसू तिला धावतच जिना उतरताना पाहते आणि म्हणत असते, ह्या नंदिनीचं नेमकं चाललंय काय, ही नंदिनी अशी कशी वागू शकते तेच मला काही कळत नाही. म्हणजे ही नंदिनी प्रेग्नेंट आहे ना, आणि प्रेग्नेंट असताना एवढा अशा पद्धतीनं जिना उतरणं हे कसं शक्य आहे. आणि प्रेग्नेंट बाई आहे, जीवा ज्या पद्धतीने जिना उतरतोय त्याच पद्धतीने एवढ्या जोराचा जिना ही कशी काय उतरू शकते. म्हणजे नक्कीच काहीतरी आहे. आणि तेव्हा जाता जाता ह्या जीवाने तिथे टेबलवर असलेल्या बाईकची किल्ली कशी काय उचलली असा सुद्धा आता इथे मानिनी विचार करत असते. नक्कीच काहीतरी आहे. जसं शारदाचं 2-2 मिसकॅरेज झालेले आहेत, तसंच ह्या नंदिनीचं सुद्धा काही असेल का असा सुद्धा ती विचार करत असते. आणि जर काही असेलच तर ते मला शोधून काढलं पाहिजे, असं इकडे आता ती स्वतःच्या मनाशीच बोलत असते आणि ठरवत असते. तर आता प्रेक्षकांनो, इथे वसूला तर आयतं कुलीतच हाती मिळालेलं असतं आणि त्याच कुलीताचा आता इकडे ती फायदा करून घेणार असते. कारण वसूला फार आनंद झालेला असतो. वसू विचार करत असते की नाही, काही जरी झालं ना तरी एक गोष्ट मात्र नक्की आहे की ही नंदिनी काहीतरी लपवते, पण काय लपवते ही गोष्टसुद्धा आपल्याला समजायला हवी आणि आपण ती समजूनच घेतली पाहिजे, असं इकडे आता ती बोलत असते. दुसऱ्या बाजूला आपण पाहतो की आता मानिनी किचनमध्ये असते. मानिनी मस्त फोडणी घालत असते. तेवढ्यातच काव्या येते. काव्याला ठसका लागतो. मानिनी म्हणत असते, काय गं काव्या, तुला सुद्धा आत्ताच यायचं होतं का फोडणी घालायच्या वेळेलाच, तुला काही हवं होतं का, बोल ना, काय पाहिजे तुला, असं ती विचारत असते. तेव्हा मात्र ती म्हणत असते, नाही नाही आई, मला काही नको आहे, एक काम कर ना, तू आत्ताच्या आता इथून निघून जा बरं, मी तुझ्यासाठी जे काही हवं आहे ना ते तुला आणून देते. मग काव्या म्हणत असते, नाही आई, तुम्ही काळजी करू नका, मी अगदी ठीक आहे, बरी आहे, काळजी करण्याची वगैरे काही एक गरज नाही, असं सुद्धा आता इथे ती बोलत असते. आता इकडे मानिनी तिला पाणी देत असते प्यायला आणि काव्याचा थोडासा ठसका बरा झालेला असतो. तेवढ्यातच आता आपण पाहतो की इथे मानिनी म्हणत असते, नाही ऐक ना काव्या, मी ना तुला ना सरबतच प्यायला देते, तुला जर सरबत प्यायला दिले ना तर तुला नक्कीच बरं वाटेल, असं बोलत असते. तेव्हा काव्या म्हणत असते, नाही आई ठीक आहे, अगं वेडी आहेस का, उकाडा किती वाढला आहे आणि तुला काय होतं आहे, सगळं काही ठीक आहे ना. तेव्हा ती म्हणत असते, हो आई सगळं ठीक आहे, काही झालेलं नाही मला ना खरं सांगू का, थोडंसं ना एक्झामचं टेन्शन आलं आहे बघा, मग कसं होईल काय होईल हे ना मला कळतच नाही आहे. म्हणजे बघा ना, आता एक्झाम जवळ आल्यात आणि त्यामुळे मला टेन्शन आलं. नाही काव्या, मला असं वाटते की तू प्रेग्नेन्सीचं टेन्शन घेतलंस. नाही हो आई, मी प्रेग्नेन्सीचं टेन्शन का आणि कशामुळे घेईल, मी अजिबातच प्रेग्नेन्सीचं टेन्शन वगैरे काहीही घेतलेलं नाही आहे. आणि तेव्हा लगेच आता इथे मानिनी म्हणत असते, तू प्रेग्नेन्सीचं टेन्शन वगैरे नाही घेतलं हे कशावरून, मला तर नक्कीच वाटते की तू प्रेग्नेन्सीचं टेन्शन घेतलं आहेस म्हणून. तेवढ्यातच आता वसू आलेली असते. वसू आल्याबरोबर ती म्हणत असते, अगं मानिनी, काय चाललं आहे तुझं, तुला तर तुझ्या फक्त एका सुनेचीच काळजी आहे, तुला तुझ्या दुसऱ्या सुनेची अजिबातच काळजी नाही आहे, तुझं काय चाललेलं आहे कळतंय का तुला जरा तरी. अगं तेव्हा मानिनी म्हणत असते, वसुताई काय बोलताय तुम्ही, हे तुम्हाला हे सगळं काही बोलायची काही गरज नाही आहे. तेव्हा मात्र इकडे काव्या सरबत पित असते आणि तेवढ्यातच वसू म्हणत असते, आता बघ ना, काय गं काव्या, तुला कसलं टेन्शन आलं आहे, तुला प्रेग्नेन्सीचं टेन्शन आलं आहे का. नाही हो वसवात्या, मला प्रेग्नेन्सीचं वगैरे कसलंही टेन्शन नाही आलं. मग कशाचं टेन्शन आलं आहे तुला. अगं मानिनी, मला असं वाटतं की तू फक्त ना एकाच सुनेची काळजी करतेस, तुला 2-2 सुना आहेत ना, पण तुला मात्र दुसऱ्या सुनेची अजिबातच काळजी नाही आहे, तू दुसऱ्या सुनेची काळजी अजिबातच का बरं करत नाही आहे, असं ती बोलत असते. तेव्हा मानिनी म्हणत असते, अहो
असं काय करताय? असं काहीही नाही आहे. तुम्हाला असं का वाटते की मी एकाच सुनेची काळजी करते आणि मला दुसऱ्या सुनेची काळजी नाही आहे म्हणून तुमचा काहीतरी गैरसमज होतोय. हे बघा, असं काहीही नाही आहे. आणि तेव्हा ती म्हणत असते, असं कसं काही नाही आहे. मला ते सगळं काही जाणवतंय ना, की तुला इथे फक्त आणि फक्त एकाच सुनेची काळजी आहे म्हणून. तुला दुसऱ्या सुनेची काही घेणं देणं नाही आहे. तुला दुसऱ्या सुनेचं काही पडलेलं सुद्धा नाही आहे. तुम्ही असं का म्हणताय पण? अगं आत्ता तुला मी सांगते ना, जेव्हा आम्ही जिन्यामध्ये होते ना, तेव्हा तुझी ती 2-2.5 महिन्याची प्रेग्नेंट असलेली नंदिनी ना, जीवाबरोबर धावतच जिना उतरत होते आणि ती त्याच्यासोबत बाईकवर सुद्धा फिरायला गेली आहे. तुला मी सांगते ना. आणि तुला आणखी एक गोष्ट सांगू का? सगळ्यात महत्त्वाची म्हणजे तू ना फक्त इथे काव्याची प्रेग्नेन्सी, काव्याचं बाळ, ह्या सगळ्याच गोष्टीचा तू विचार करतेस. बाकी तुला काहीही पडलेलं नाही आहे. तेव्हा मात्र काव्याला आता अजूनच टेन्शन आलेलं असतं. नाही ते मानिनी म्हणत असते, काव्या ऐक ना बाळा, तू कोणाकडे कसलंही लक्ष देऊ नकोस, दे ना हे सगळं काही सोडून. मग आता ती हॉलमध्ये निघून जात असते. मानिनी म्हणत असते, चल आता इथे थांबायला नको, आत्ताच आत्ता आपण ना इकडे हॉलमध्ये निघून जाऊयात. मग आता तिला ती घेते आणि हॉलमध्ये निघून जाते. जेव्हा ती लोक हॉलमध्ये निघून जातात ना, त्यावेळेला आता इकडे दुसऱ्या बाजूला जीवा त्याचबरोबर नंदिनी हे दोघेही जण मोहितेंकडे जाऊन पोहोचलेले असतात. आता मोहितेंकडे जाऊन पोहोचल्याबरोबर आपण पाहतो इथे समोर शारदा जमिनीवर बेशुद्ध होऊन पडलेली असते. पाहता क्षणी इथे मात्र त्यांना फार मोठा धक्का बसतो. इथे आता नंदिनी धावतच जाते. आईचं डोकं स्वतःच्या मांडीवर घेते आणि म्हणत असते, आई गं तुला काय झालं आई? आई बोल ना, काय झाले? सगळं काही ठीक आहे ना? तुला कसला त्रास तर होत नाही ना आई? असं इकडे ती बोलत असते. दुसरीकडे आपण पाहतो काव्याला क्लासला जायचं असतं आणि तेव्हा क्लासला जायचं असताना मानिनी म्हणत असते, नाही अजिबातच तू एकटी वगैरे क्लासला अजिबात जाणार नाही आहेस, थांब जरा, मी तुला एकटीला अजिबातच क्लासला जाऊ देणार नाही, वेडी आहेस का तू? अशी कशी एकटी जाऊ शकतेस? तेव्हा ती म्हणत असते, आई प्लीज मला जाऊ द्या ना, हे बघा मी नाही थांबू शकत कारण मला खूप उशीर होतोय. तेव्हा ती लगेच ड्रायव्हरला फोन करत असते. मग आता ड्रायव्हर म्हणत असतो, बस इथून निघालोच आहे, येतोय मी, एका 10-15 मिनिटामध्ये पोहोचतोय. मग आता तेवढ्यातच इथे वसू आलेली असते. वसूच्या हातामध्ये काव्याने न पिलेला सरबताचा ग्लास असतो. मग आता ती समोर येते. मानिनी काव्याला शांत करत असते, हे बघ ट्रेस घेऊ नकोस, दगदग करू नकोस, काळजी करू नकोस, हे बघ जरा शांत बसणार आहेस का? सगळं काही ठीक होणार आहे, प्लीज जरा शांत बस ना, असं इकडे ती बोलत असते. तेव्हा काव्या म्हणत असते, नाही मला गेलंच पाहिजे, मला फार उशीर होतोय, प्लीज मला जाऊ द्या ना. मग आता वसू म्हणत असते, घे हे जे काही सरबत आहे ना ते सरबत पी, म्हणजे तुला थोडंसं बरं वाटेल. अगं हा सरबताचा ग्लास जो आहे ना तो तिथेच होता आणि म्हणूनच मी हा सरबताचा ग्लास तुझ्याकरिता घेऊन आले आहे. पिऊन घे एकदा, म्हणजे तुला कसं ना थोडंसं बरं वाटेल. मग तेवढ्यातच आता काव्या म्हणत असते, नाही काही नको आहे मला. अगं असं काय करतेस? पी ना, काही नाही टाकलं मी, जसा होता ना तसा उचलून आणला आहे. तेव्हा मानिनी म्हणत असते, ऐका ना वसुताई, प्लीज शांत बसा ना, त्या बिचारीला एवढा त्रास होतोय आणि प्लीज तुम्ही नका ना बोलू. बघा ना तिची अवस्था कशी झाली. तुम्हाला मुद्दामच इकडे चिडवायला आणि मुद्दामच काहीतरी बोलायला इथे हवंच असतं का हो? प्लीज तुम्ही असं नका ना करू, असं सुद्धा आता इकडे मानिनी वसूला म्हणत असते. तेव्हा मात्र वसू पुन्हा आणखी त्या संधीचा फायदा घेते आणि म्हणत असते, अगं काय चाललंय मानिनी तुझं? जरा तू डोक्यावर पडली आहेस का? तुला कळतंय का? अगं ह्या काव्याला फक्त क्लासला जायचंय आणि तू तिची एवढी काळजी करतेस, एवढं तिच्यासाठी सगळं काही बघतेस. तुला काव्या आणि काव्याचं बाळ ह्या 2 गोष्टीशिवाय काही दिसतच नाही आहे. तुला दुसरीसुद्धा सून आहे ही गोष्ट तू विसरतेस का? असं का म्हणताय वसुताई? अगं हो तेच तर म्हणते मी. त्या नंदिनीला काही दुखलं खुपलं, तिला काय हवंय काय नकोय, ती सुद्धा प्रेग्नेंट आहेस ना, मग तिच्याविषयी तुला कधी जाणून घ्यायची वगैरे गरज पडली नाही आहे का? अशी बघतेस गं का प्रत्येक वेळी हे सगळं काही करतेस? बोल ना. मग आता काव्या म्हणत असते, ऐका ना आई, हॉर्न वाजलेला आहे गाडीचा, मी पटकन जाऊ का? मग आता इकडे मानिनी म्हणत असते, हो ठीक आहे जा, पण काव्या सावकाश जा गं, काळजी घे व्यवस्थित आणि पोहोचल्यावर फोन कर. तेव्हा ती म्हणत असते, हो आई तुम्ही अजिबात काळजी करू नका, मी सावकाश जाते आणि त्यानंतर पोहोचल्यावर फोनसुद्धा करते. आता ती तर निघून गेलेली असते. ती निघून गेल्याबरोबर पुन्हा एकदा इथे ही म्हणत असते, अगं बघितलंस का, तेच मी तुला पुन्हा पुन्हा सांगण्याचा प्रयत्न करत होते की नेमकं काय आहे. आणि त्याहूनही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुला इथे दुसऱ्या सुनेची काळजीच नाही आहे. बघितलंस ना, आत्तासुद्धा तू तशीच वागतेस. मग आता वसू तिथून निघून जाते. वसू तिथून निघून गेल्याबरोबर इथे मानिनी विचारात हरवलेली असते. मानिनी म्हणत असते, माझ्याकडून असं खरंच होतंय का? मी नंदिनीची काळजी घ्यायला कमी पडते का? नंदिनीला काही त्रास होत असेल का? किंवा नंदिनीसाठी मी कुठेतरी कमी पडते असं मला का वाटतंय का? वसुताई म्हणताय ते अगदी बरोबर असेल का? नंदिनीला माझी खरंच गरज आहे आणि माझं तिच्याकडे दुर्लक्ष होतंय असं कुठे होतंय का? असं सुद्धा इथे आता ती बोलत असते. दुसरीकडे आपण पाहतो जीवा आणि नंदिनी हे दोघेजणे पोहोचल्यानंतर दोघांनीही मिळून व्यवस्थित आता इथे शारदाची काळजी घ्यायला सुरुवात केलेली असते.
जेव्हा शारदा बेशुद्ध पडते तेव्हा नंदिनीने डॉक्टरांना ताबडतोब बोलावून घ्यायला सांगितलेलं असतं जीवाला. डॉक्टर आलेले असतात आणि डॉक्टर शारदाला चेक करत असतात आणि तेव्हा जीवा म्हणत असतो, काय झाले, जास्त काही सिरियस नाही ना, आपण त्यांना हॉस्पिटलाइज करूया का? तेव्हा डॉक्टर म्हणत असतात, नाही नाही, त्या सगळ्या गोष्टींची काही गरज नाही आहे. तुम्हाला सांगू का, हे बघा आणखी एक महत्त्वाची गोष्ट सांगते. त्यांनी 1-2 दिवसामध्ये जास्त काही ट्रेस घेतलाय का, म्हणजे त्यांना ट्रोमामध्ये वगैरे त्या गेल्यात बहुतेक. कारण तुम्हाला एक गोष्ट सांगू का, 2 दिवसामध्ये त्यांच्या कानावर अशी काहीतरी गोष्ट पडली ना, त्यामुळे त्यांना ह्या सगळ्या गोष्टीचा ट्रेस आलेला आहे, असं सुद्धा आता इकडे डॉक्टरांनी स्पष्टपणे सांगितलेलं असतं. आणि त्यांची आता विशेष काळजी घ्यायला हवी. मी काही गोळ्या लिहून देते, त्या त्यांना वेळेवर द्या. त्याचबरोबर त्यांच्या खाण्यापिण्याची व्यवस्थित सोय घ्या, काळजी घ्या, असं डॉक्टरांनी सांगितलेलं असतं. तर आता प्रेक्षकांनो, आजच्या भागामध्ये एवढंच. उद्याचा भाग फार कमाल असणार आहे. आता काव्याने इथे बहुतेक ना क्लास टेस्ट असावी आणि ती क्लास टेस्टमध्ये ना नापास झालेली असावी, म्हणजे तिला ना कमी मार्क्स पडलेत आणि ती फेल झाली आहे. आणि ती हे रडलेलं तोंड घेऊन घरी आली आणि हे सगळं काही सांगते की मी फेल झाले, मला कमी मार्क्स पडलेत वगैरे वगैरे वगैरे. मग आता ही सगळी गोष्ट ऐकल्यानंतर नंदिनी तिला विचारत असते, अगं काव्या, तू वेडी आहेस का? तू कशी काय फेल झाली? म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी होणं शक्य तरी आहे का? काय झालेलं आहे नेमकं, सांगणार आहेस का जरा? काव्या म्हणत असते, मला सगळा काही अभ्यास वगैरे झाला होता, पण मला ना त्या सगळ्या गोष्टी माझ्या डोक्यामध्ये होत्या. तेव्हा नंदिनी विचारते, कोणत्या गोष्टी डोक्यात होत्या? म्हणजे माझी प्रेग्नेन्सी, माझं बाळ, त्याच्यानंतर ते डिसेंबरचं सगळं, म्हणजे डिसेंबरमध्ये माझी डिलिव्हरी येते, पेपर पण तेव्हाच असतात आणि त्यानंतर डिसेंबर हा इथे देशमुखांना चांगला नाही आहे. आणि कालसुद्धा आई बोलल्या ना डिसेंबरबद्दल. आता इकडे हे सगळं काही बोलल्यानंतर मानिनी लगेच स्वतःच्या डोक्यावर हातच मारून घेते, कारण मानिनी डिसेंबरमध्ये जे काही तिच्याबरोबर झालं होतं ते काव्याला सांगितलं होतं आणि तेव्हा काव्या त्याचं ह्या सगळ्या गोष्टीचं एवढं टेन्शन केलं असतं तर मानिनीला अजिबातच वाटलं नव्हतं. मग आता इकडे पार्थ मात्र मानिनीवर चिडून बोलत असतं, आवाज चढून बोलत असतो, थोडासा किंचित त्याची रेग्युलरच्या आवाजापेक्षा थोडीशी लेवल वरची झालेली असते. तो म्हणत असतो, आई तू वेडी आहेस का? काय चाललंय? तुला काय गरज होती काव्याला हे सगळं काही सांगायची? बघितलंस ना, त्या फेल झाल्यात, त्याचबरोबर त्यांच्या तब्येतीवर आणि बाळावर किती परिणाम झाला असेल. आता वसू या संधीचा फायदा घेणार नाही असं होतच नाही. वसू म्हणत असते, बाई 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 मानिनी, तुझे पोरं तुझ्या हातून चालले. बघ काय होतंय. अगं हा पार्थ कधी तुला एक शब्दसुद्धा उलट बोलणारा नाही आहे. आज तो तुला उलट उत्तरं देतोय, असं वसू म्हणत असते. तर प्रेक्षकांनो, पाहत रहा, लग्नानंतर होईलच प्रेम. भेटूयात उद्याच्या भागात.